सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि माथेऱ्यांच्या सौंदर्याची ओळख असलेले शार्लेट लेक आज गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं समोर आलंय. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असलेल्या या परिसरात प्लास्टिक गोण्या आणि बाटल्या जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. माथेरानकरांची तहान भागवणाऱ्या शार्लट लेकच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून तब्बल 4,99,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र हेच काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून तलाव परिसरात प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याचा आरोप होतोय. तलाव परिसरात साफसफाईच्या नावाखाली जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, गोण्या आणि बाटल्यांना आग लावण्यात आल्याने परिसरात विषारी धुराचे साम्राज्य पसरल्याने स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते आणि येथे प्लास्टिक वापरावर निर्बंध आहेत. असे असतानाही उघडपणे प्लास्टिक जाळण्याचा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पर्यावरण प्रेमींनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून तलाव परिसरात तातडीने स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना राबवण्याची मागणी होते. दरम्यान याबाबत माथेरान गिरीस्थान नगर परिषद प्रशासनाला जाब विचारण्यात आला असता सदर प्रकरणाची दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले. मात्र आता प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. मी फक्त तलाव नाही, मी माथेरानची जीवनवाहिनी आहे, अशी जणू अर्थ हाकच आज शार्लट लेक देत आहे. जर वेळेत संवर्धन झाले नाही तर भविष्यात माथेरानला पाणी टंचाई आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन शार्लट लेक वाचवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होते आहे. माथेरान ह्या ऐतिहासिक शहरातील जो काही शॉर्लेट लेक आहे ते अत्यंत महत्त्वाचं स्थळ आहे. ते एका प्रकारचं नैसर्गिक वारसा स्थळ देखील आहे. तर तेथे आता एक प्रोजेक्ट सुरू आहे. त्या प्रोजेक्टमध्ये त्या तलावाचं सुशोभीकरण ह्यासाठी राज्य सरकारने आम्हाला फंड उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या फंडच्या अंतर्गत जे काही ठेकेदार होते तर त्यांनी तिथे काही काम केलेलं आहे. ते काम करताना पत्रकार बंधूंनी काही आम्हाला फोटोज आणि व्हिडिओग्राफ्स दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तिथून धूर निघत असताना देखील दिसत आहे. सद्यस्थितीत असं प्रथम दर्शनी असं म्हणणं आहे की बाबा ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल आणि गोणी होत्या. पालिकेचे इंजिनियर आणि पालिकेचे इतर कर्मचारी तेथे जाऊन स्थळ पाहणी करून ह्याचा सखोलपणे शोध घेणार आहेत आणि जर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक गोणी प्लॅस्टिकच्या बॉटल्स जाळलेल्या असतील तर ती अत्यंत गंभीर अशी बाब आहे. तर त्यावेळी पालिका आणि MPCB अशी संयुक्त कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये. हे जे स्थळ आहे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्यामुळे येथे ज्यांनी चुकी केलेली आहे त्यांची कोणाची आम्ही हयगय करणार नाही. तसेच ज्या पत्रकार बंधूंनी ही बाब आमच्या निदर्शनास आणलेली आहे त्यांचे देखील खूप आभार मानण्यात येत आहे.